रामकृष्ण हरी मंडळी, आज बनवूयात आषाढी एकादशी विशेष उपवासाचे खुसखुशीत तोंडात जाताच विरघळणारे फक्त 3 साहित्यात जरासुद्धा पाक न बनवता वरईचे लाडू. यालाच तुम्ही भगरीचे लाडू देखील म्हणू शकता. त्याकरिता 1 कप भगर छान अशी खमंग फुलेपर्यंत भाजून घेतली, थंड होण्याकरिता साईडला ठेवली. सेम प्रमाणात किंवा 1च कप साखर देखील छान अशी मिक्सरला बारीक फिरवून घेतली. त्यामध्ये 3 इलायची देखील घातली होती. आता थंड झालेली भगर देखील मिक्सरलाच फिरवून घेतली. आता हे तयार झालेलं भगरीचं पीठ छान असं खमंग तुपामध्ये भाजून घेऊयात. तर 1 कप भगरीच्या पिठाकरिता साधारणतः पाव कप तूप हे लागतं. आपलं हे भगरीचं पीठ छान असं तूप सुटेपर्यंत भाजून झालं की लगेच यामध्ये पिठी साखर घालायची, गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं. हवं असल्यास तुम्ही यामध्ये भरपूर सारे आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. मी या ठिकाणी फक्त पिस्ताचे काप लावणार आहे. तर तयार झालेल्या मिश्रणाचे गरम गरम मिश्रण आहे तेच पटापट लाडू वळून घ्यायचे. मस्त असे गोल गरगरीत लाडू तयार होतात. तयार झालेले लाडू महिनाभर टिकतात, त्यामुळे तुम्ही आरामशीर केव्हाही खाऊ शकता. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनल नक्की फॉलो करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.